अजित पवार गटाच्या 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा पुन्हा एकदा रोहित पवार यांनी केला। अजित पवार गटाच्या आमदारांना 15 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा लागणार असल्याचं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांनी अजितदादांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार देखील ठरवले आहेत अशी माहिती देखील आता रोहित पवार यांनी दिली आहे। तर कर्जत जामखेड सोडून बारामतीमधून आपण निवडणूक लढणार नाही, बारामतीमध्ये शरद पवार योग्य उमेदवार देतील असा सूचक वक्तव्य देखील आता रोहित पवार यांनी केलं आहे। आता आजपर्यंत ही फक्त चर्चाच आहे ना, पुढच्या 15 दिवसात बघा काय होतंय। आता तुम्ही दादा जर पुढे बसले असतील आणि मोठे नेते जर तिथं बसले असतील तर पुढे बसणारा आमदार काय करणार? हो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांना निर्णय तर घ्यावे लागेल, कारण साहेबांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली। मी तरी बघितलेलं आहे असे 30 उमेदवार आत्ताच साहेबांनी तिथं ठरवल्यासारखे आहेत आणि काय काय जे मंत्री आहेत जे आज अजितदादांबरोबर आहेत त्यांच्या मतदारसंघातले सुद्धा उमेदवार आता फायनल झालेले आहेत। सांगितलं 18 ते 19 आमदार हे नक्कीच संपर्कात आहेत, त्यातले किती घ्यायचे ते पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। रोहित पवार बारामतीतून उभा राहणार नाही म्हणजे नाही। कर्जत जामखेडला मी सोडू शकत नाही, कारण त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे, त्यांनी मला ओळख दिलेली आहे, त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेलं आहे। त्यामुळे मी कर्जत जामखेडला सोडू शकत नाही, पण इथं योग्य असा उमेदवार पवारसाहेब नक्कीच देतील एवढे इथं सांगतो। तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत अशा कुठेही चर्चा तिथं कोणाच्याही उमेदवाराची झालेली नाही। आता मी आमदार कर्जत जामखेडचा तर तिथं चर्चा माझीच होणार, त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण हे आज सांगता येणार नाही। साहेब नक्कीच